कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रोहित पवार आपल्या सोबत आहेत। रोहित दादा, बोलतो ना, धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये राजीनामा झालेला आहे, मात्र अजित पवार यांनी सगळ्याच आमदारांना काल या संदर्भातला दम भरलेला आहे की आपण आपल्यासोबत जे कार्यकर्ते ठेवतात ते योग्य पद्धतीने ठेवा, त्यांच्यावरती अवलंबून राहू नका। कसं या सगळ्या विषयामध्ये दादांची सुद्धा नेता म्हणून कुठेतरी नाव खराब झालेलं आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। कारण की दादा नेहमी निर्णय घेत असताना लगेच निर्णय त्या ठिकाणी घेतात। त्यामुळे काल कार्यकर्त्यांवर दादा बोलत असताना माझं एकच विनंती दादांना करायची आहे की कोर्टात आज कोकाटेची केस आहे, तुम्ही कार्यकर्त्यांपर्यंत कशाला जाता? मंत्री कुठले ठेवायचे जवळ हा निर्णय तर तुम्ही नेता म्हणून घेऊ शकता। कोकाटेंवर ॲलिगेशन झाले, पुरावे आहेत, त्यामुळे कोर्टात निर्णय देण्याच्या आधी जर तुम्ही कोकाटेंना घरी बसवलं तर त्यातून दादा किती कडक आहेत आणि कसे निर्णय घेतात हे अख्ख्या जगाला बघायला मिळेल। त्यामुळे कार्यकर्त्यांपर्यंत न जाता कोकाटेंचा निर्णय दादांनी कोर्टाचा निर्णय याच्या आधी द्यावा अशी विनंती करतो। तुम्ही दादांना विनंती करताय, मात्र धनंजय मुंडे यांचं प्रकरण असेल, वाल्मिकी कराड यांचं नाव येणं असेल, आता माणिकराव कोकाटे असतील, या सगळ्याच प्रकरणामध्ये दादा माध्यमांशी कुठेच बोलताना पाहायला मिळत नाहीये। दादांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करत नाहीये। सहसा या मौनाकडे कसं बघता? नाही, सहसा दादा टीव्ही समोर खूप काही येत नाही, तुम्हाला पत्रकार म्हणून त्या ठिकाणी माहिती आहे। आता वाल्मिकी कराडचा विषय तुम्ही घेतला, 1500 कोटीपेक्षा जास्तची प्रॉपर्टी वाल्मिकी कराडच्या नावाली आहे। आता जरा खोलात गेलं पाहिजे, धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी करायला काय हरकत नाही, कारण ह्या सगळ्या बैठका त्यांच्या बंगल्यावर झाल्या होत्या असं तिथं म्हणलं जातं। आणि मग याच्यात त्यांना सहआरोपी करून हे 1500 कोटीचा जो भ्रष्टाचार करून जो पैसा त्यांनी खाल्लेला आहे हा गरिबांमध्ये वाटून द्यावा, लवकरात लवकर निर्णय घ्यायची जरूरत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये एक दुसरं प्रकरण सध्या समोर येते की आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की अमृत योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी खरं तर दोषी आढळलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपल्या ज्या सचिव आहेत सुजाता सौनिक यांनी कोर्टामध्ये या संदर्भातलं ॲफिडेव्हिट दाखल केलं तर त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, त्या विषयामध्ये सुद्धा लक्ष घाला। 11 भ्रष्टाचाराची प्रकरणं मी स्वतः पुढे आणलेली आहेत। आता गाडीचे जे काही आपल्याला नंबर प्लेट आहे त्याचा भ्रष्टाचार सुरू आहे। त्याच्याच बरोबर तलाठी भरतीचा पुरावा आहे आता सरकारकडे की भरती झाली तर 2000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय। त्यामुळे हेही मुद्दा घ्या आणि आम्ही जे मांडलेले सगळे मुद्दे घ्या। 60,000 कोटीचा भ्रष्टाचार गेल्या 2.5 वर्षामध्ये झालेला आहे। त्यामुळे या सरकारला आपण सोडलं नाही पाहिजे, या लोकांना सोडलं नाही पाहिजे, कारण हे पैसा घेतात, पैसा वाटतात, निवडून येतात आणि अतिशय चुकीच्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचाराच्या पैशामुळे झालं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि भ्रष्टाचार करतातच पण गुंडाला सुद्धा पाठबळ त्या ठिकाणी देतात, म्हणून तर गुंडागर्दी सुद्धा या महाराष्ट्रात वाढलेली आपण सगळे बघू शकतो। एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा की विरोधी पक्ष नेत्याहून सध्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये रस्सीखेच आहे का असं एक चित्र उभं राहिलेलं आहे। काय वाटतं, राष्ट्रवादी 2.5 वर्षाची मागणी करत आहे का? राष्ट्रवादीची मागणी काय? आता काल आम्हाला जे कळतंय की इथं उद्धव ठाकरे साहेब जेव्हा आले होते तेव्हा जयंत पाटील साहेब आमचे नेते त्यांच्याबरोबर चर्चा झाली, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर झाली आणि त्यानंतरच ते अध्यक्षांकडे गेले आणि भास्कर जाधव साहेबांचं नाव त्या ठिकाणी पुढे केलेलं आहे। अतिशय चांगली व्यक्ती, चांगलं नाव आहे आणि सगळ्यांनी त्यांना पाठबळ दिलं असेल तर ती व्यक्ती चांगलीच आहे हे मला माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्ष नेता म्हणून आम्हाला आमच्यासारख्या आमदारांना काम करायला आवडेल। राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या वाटेला काय? नाही, माझं एकच मत आहे की ठीक आहे, आता 1.5 वर्ष का 2 वर्ष का 2.5 वर्ष सुरुवात तर आजपासून करा आणि मग चर्चा करून मग 1.5 वर्ष 2 वर्ष ते तुम्ही ठरवा, पण आज विरोधी पक्ष नेत्याची जरूरत आहे। त्यामुळे विरोधी पक्ष नेता खालच्या हाऊसचा म्हणजे आम्ही जिथं आहोत विधिमंडळामध्ये तिथं समजा भास्कर जाधव होत असतील तर वरती कदाचित काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होईल वरच्या हाऊसमध्ये आणि जे लोकलेखा समिती आहे जी महत्वाची आहे तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार याचा एखादा आमदार त्या ठिकाणी अध्यक्ष होईल। आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने विरोधी पक्ष नेत्याहून सध्या एकूणच वादळ उठलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या वाटेला एका महत्त्वाचं पद येणारे लोकलेखा समिती राष्ट्रवादीच्या एका आमदाराला मिळू शकते अशा पद्धतीचं भाकीत रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे। कॅमेरामॅन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।